आपण सध्या जातोय कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि डी.के. शिवकुमार हे अगदी काही वेळातच मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील आणि त्याच संदर्भातली ही महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू आहे। नेमकं काय बोललं जात आहे दोनही नेत्यांकडून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। अधिक महत्त्वाचे नेते आहेत ते उपस्थित आहेत। सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे आपला जो राजीनामा आहे तो सुपूर्द करतील आणि अगदी काही वेळातच डी.के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील। सिद्धरामय्या यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। अगदी काही वेळातच या ठिकाणी पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल, त्यामधून खरं तर ही घोषणा केली जाईल। नेमकं काय बोललं जातं हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। कर्नाटकमधील मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडींना आता हा प्रचंड वेग आलेला आहे। नुकतीच आपण ही ताजी लाईव्ह दृश्य बघतोय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिलेला आहे। अगदी काही वेळातच या ठिकाणी डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत। त्यांच्या नावाची अधिकृत अशी घोषणा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। आपण बघतोय कर्नाटकचे राज्यपाल नसली तरी त्यांच्या सचिवांकडे राज्यपालास जो राजीनामा होता तो सुपूर्द ते करतील अशी माहिती होती, मात्र सचिवांनी तो राजीनामा नाकारल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण ही बघू शकतोय। सचिवांनी राजीनामा हा स्वीकारला नाहीये, त्यामुळे राज्यपालांकडेच राजीनामा देण्याची सूचना ही प्राप्त होते। ಆಯ್ತಾ ಎಲ್ಲ ಸೆಟ್ಲ್ ಆದ್ರ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರೆ ಇನ್ನು ಜೋರಾಗಿ ಮೈಕ್ ಇಲ್ವಾ? ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ರಿಗೂ? ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी काशीनाथ आपल्या सोबत आहेत। काशीनाथ, आपण बघतोय महत्त्वाची ही पत्रकार परिषद पार पडते, नेमकं काय घडतंय सध्या? हो, आज ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी लोकभवनाकडे गेले होते। यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत हे इंदोरला खासगी कामानिमित्त गेल्यामुळे सचिवांकडे राजीनामा सादर केला, पण या ठिकाणी राज्यपालांचे सचिव प्रभू शाखर यांनी राजीनामा घेण्यास नकार दिला। ते म्हणाले की राज्यपालांकडे स्वतः राजीनामा द्यावा अशी विनंती केली। त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सचिवांनी राजीनामा न स्वीकारल्यामुळे परत यावे लागले आहे। तर यावेळी सिद्धरामय्या यांनी काल संध्याकाळी राज्यपालांची वेळ मागून देखील ते अचानकपणे इंदोरला गेल्याने राज्यपालांविषयी नाराजी व्यक्त केली। तसेच भाजपचे हे राजकारण असल्याचे देखील त्या ठिकाणी भाजपावर आरोप केल्याचे दिसून आले आहे। तर सध्या याविषयी सिद्धरामय्या हे बेंगळूर येथे पत्रकार परिषद घेत आहेत। त्यामुळे आज राजीनामा न स्वीकारल्यामुळे
आज तरी राजीनामा सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे यापूर्वी काळात 2 दिवसानंतर स्वतः राज्यपाल आल्यानंतर राजीनामा स्वीकारल्यानंतर पाहावे लागेल. हॅलो. हो काशीनाथ, आपण बघतोय ही पत्रकार परिषद सुरू आहे. याच पत्रकार परिषदेमध्ये खरं तर नवे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे का? तेच पाहावं लागेल आता की पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांची मनधरणी करून राजीनामा दिला जाणार होता. पण आता पाहायला लागेल की DK शिवकुमार यांचे नाव जाहीर होण्याची जवळपास शक्यता आहे. आता सध्या पत्रकार परिषद सुरू आहे, ते पाहावे लागेल. हो काशीनाथ, सचिवांनी खरं तर हा जो राजीनामा आहे तो स्वीकारलेला नाहीये. पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे? पुढे सचिव जे आहेत राज्यपालांचे प्रभू शंकर म्हणाले की मला राजीनामा स्वीकारता येणार नाही आहे. त्यामुळे 2 दिवसानंतर इंदोरहून बेंगळूरला राज्यपाल थावरचंद गेहलोत हे परत आल्यानंतर ते राजीनामा स्वीकारतील. स्वीकारल्यानंतर तो राजीनामा मंजूर केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पण या ठिकाणी आपण पाहू शकतो की सचिवांच्या ह्या निर्णयामुळे भाजप व काँग्रेसमध्ये झुंपण्याची शक्यता आहे. नक्कीच नक्कीच काशीनाथ, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपण बघितलं तर ರಾಜ್ಯಪಾಲರು ನನ್ನ ರಾಜೀನಾಮೆ ಪತ್ರವನ್ನು ಅವರು ಬಂದ ಮೇಲೆ आपण बघितलं 2023च्या अंगीकार मुख्यमंत्री ಮಾಡ್ತಾರೆ पदासाठी ಅಂತ सुद्धा ಹೇಳಿ याच 2 नेत्यांमध्ये DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच होती. काँग्रेस जिंकल्यानंतर सीएम पदासाठी ते प्रमुख दावेदार होते. शेवटी सिद्धरामय्या सीएम आणि DK शिवकुमार हे डेप्युटी सीएम अशी त्यांची तडजोड झाली. आणि आता आपण बघतोय ही ताजी लाईव्ह दृश्य आहेत. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि DK शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या नावाची घोषणा होते का हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. 2.5 वर्ष फॉर्म्युला याची चर्चा कायम होती, त्यानुसारच हे घडतंय. काँग्रेसनं खरं तर हे तर नुकतीच ताजी घडामोड आपण बघतोय. जे सचिव आहेत त्यांनी जो राजीनामा आहे तो आपल्याकडे घेतलेला आहे. जेव्हा राज्यपाल येतील तेव्हा त्यांच्याकडे मी तो सुपूर्द करेन असं सचिवांनी म्हटलेलं आहे. सिद्धरामय्या यांनी आपला जो राजीनामा आहे तो सचिवांकडे दिलेला आहे. तर जे नवे मुख्यमंत्री होणार आहे कर्नाटकचे DK शिवकुमार, त्यांचा थोडक्यात परिचय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कर्नाटक काँग्रेसचे सगळ्यात प्रभावी संघटक, निवडणूक व्यवस्थापन, निधी उभारणी, आमदार संपर्क आणि बूथ नेटवर्कमध्ये त्यांची खास पकड राहिलेली आहे. मोठं आर्थिक आणि राजकीय नेटवर्क, दक्षिण भारतातील सर्वात संसाधन संपन्न नेत्यांपैकी एक. समर्थक याला शक्ती म्हणतात, विरोधक मनी पॉवर. कनकपुरा मतदारसंघावर प्रचंड त्यांची पकड राहिलेली आहे. अनेक वर्ष सतत विजय मिळवत त्यांनी मजबूत गड बनवलाय. आक्रमक आणि भावनिक शैली, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा कनेक्ट आहे. काँग्रेससाठी भाजपा विरोधातील ग्राउंड जनरल म्हणून त्यांची ओळख. आणि तेच नवे कर्नाटकचे मुख्यमंत्री असणार आहे. सिद्धरामय्या यांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि DK शिवकुमार यांच्याकडे आता कर्नाटकची धुरा सोपवली जाईल. सचिवांनी त्यांचा जो राजीनामा होता सिद्धरामय्या यांचा तो आपल्याकडे घेतलेला आहे आणि जेव्हा राज्यपाल येतील तेव्हा त्यांच्याकडे मी स्वतः तो सुपूर्द करेन असं सचिवांनी माहिती दिली. ही नुकतीच पत्रकार परिषद सुरू आहे, त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यपालांच्या सचिवांकडे राजीनामा दिल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलेलं आहे आणि तो जो राजीनामा आहे तो सचिव राज्यपालांकडे सुपूर्द करतील.